अक्कमयवचा हृदयवचा भरतस्तमच्या शिरावर मारता पडिंबड तुझ्या ढोलावर भूमी माझ्या
बरेच दिवस मात्र राहिली होती जनावर माळिंगरायाची त्यावेळेला हरणाचं रूप धरून सिना कासरे इंद्रा पाहला होता त्यावेळेला माळिंगरायानं त्या हरणाचं रूप पाहिलं होतं अंतरात मात्र त्यावेळेला किती सुंदर दिसते मात्र ही हरण मात्र त्यावेळेला मोहित झाला होता जीव मात्र माळिंगरायाचा त्यावेळेला माळिंगरायानं काही केलं त्यावेळेला आता एखादी गोष्ट जर दिसली तर माणूस खरोखर त्याला धरण्याचा त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्यावेळेला म्हणून मात्र माळिंगराया पण जसं ती माळिंगराया मागा जाईल तसं ते हरण पुढे जायचं गावात नव्हतं हरण मात्र त्यावेळेला गाव हुलकावले देत होत मात्र त्यावेळेला भडकावण्यात येत होतं पण घावत नव्हतं मात्र त्यावेळेला माझ्या माळिंगरायानं काय केलं त्यावेळेला काय केलं तेव्हा काय केलं सबदा विद्या भंडारा विद्या भंडारा माझी सेवा केली पाहिजे तू मला म्हणून विनंती लागलोय मात्र करायला बोलायला त्या जाग्याला मानवाचं ऐकली मात्र त्यावेळेला मानवाचं ऐकल्याने पहिल्यानंतर प्रत्यक्षात मात्र दर्शन दिलं कासरी भगवंताला माळिंगरायाला त्या जाग्याला अरे ऐकला स्वरूप मात्र दाखवलं होतं माझ्या माळिंगरायाला स्वरूप दाखवल्याचा दृष्टांत समजला मात्र कासरी देवाला केल्या म्हणाला काही लागलं ते बोलायला त्या जाग्याला काय केलं काय केला त्याला काही येतच नाही तर काय करायचं आहे काय केलं माळिंगराया ह्यानं मात्र विचार केला म्हणून येणार आणि काय केला पहिला काय केलं मी म्हणलं राणा मानत राहणारा धनगर मात्र कशी पूजा होणार तुला नित्य नियमाची सेवा घडणार नाही मला म्हणून लागलं ते बोलायला त्या जाग्याला मला सवय मिळालं तरी करणार पूजा तुला मला सवय नाही मिळाली तर पूजा कशी करणार तेव्हा तुझी म्हणून लागलं तू बोलायला बाबा त्या जाग्याला काय सांगायचं नाही मला पूजा तूच मात्र केली पाहिजे माझ्या वेळेला म्हणून लागलं ते बोलायला त्या जाग्याला ऐकलं माझ्या बी हातात काय नाही माझं कोणाचं ड्रायव्हर आहे मला बी कोणाचं विचारलं पाहिजे माझ्यावर तर कोणाचं मालक पण आहे होय मला बी काय विचार पाचार करावा लागेल म्हणून मात्र काय केलं होतं काही केलं आपल्याला त्या जाग्याला अरे मी मात्र विचारले तू माझ्या आई वडिलाला मग मात्र सांगेल सेवा करायची का न करायची तुला म्हणून लागलं ते बोलायला त्या जाग्याला माळिंगरायाला बोल माळिंगरायाला मला भरतो त्यावेळेला जातो मात्र आपल्या घरवाड्याला आणि मी त्या जाग्याला माळिंगरायाने काही केलं काय केला संध्याकाळच्या वेळेला मध्याना मारूला मध्याना मारूला
स्वप्न म्हाळापाला चिंता वाटत होती मातला त्यावेळेला काही लागली बोलायला त्या जाग्याला स्वप्न तसं पडलं होतं म्हाळापा आपल्या दारात आला या काहीतरी काम धरून पडलं या हो म्हणून एवढ्या वाहत मात्र निजली जागी जशी व्हावी तसा काचणी म्हाळापा मात्र बघावा डोळ्यानं त्या वेळेला लागली ती बघायला त्या जाग्याला बाबा रे डोळ्यानं म्हाळापाला बघितला म्हाळापा इतक्या रात्र येण्याचं कारण काय पडलं तुला म्हणून लागली ती बोलला बाबा त्यावेळेला विचार केला म्हाळापाला त्या जाग्याला बोले म्हाळापाला बाबा हो आय काय सांगू तुला कोण पडले मला कवा नव्हते देव मात्र छळ माझ्या वाटेला आला म्हणून लागला होता बोलायला माताला अगं काय सांगू आहे तुला हो मी अगं शब्द वचन दिलं त्याला कुणाला विरामाला त्या देवाला शब्द दिला मी त्याला सेवा करेन पण मात्र चौकशी करणी तू मात्र या ठिकाणाला आहे बाप्पाची आज्ञा घेऊन येतो आणि मग तुझी सेवा करतो बाबा अरे कुणच्या राजा कुणच्या देशाचा कुणच्या मुलकाचा देवस्थान कुणच्या घराकडे कुणाच्या सेवेला चाललाय तू बाबा म्हणून लागली ती माता विचारायला बाबा त्या जाग्याला आतापर्यंत 12 पिढ्याचं देवस्थान आले गुरु सोनारशिद म्हणते की त्याला होय होय आपल्या पुढेला देवकांचं आहे तुला माहिती आहे का तरी कुठं बापू आहे बरोबर काय तर बाबा आपल्या राशीला 12 पिढीचा गुरु सोनारशिद मात्र परांडना गुरु सोनारशिद आपल्याला कुळदेवत आहे त्याचीच आपल्याला सेवा करावं लागणार आहे दुसऱ्या देवाची सेवा करायची ना आपल्याला त्या देवाची सेवा बाबा अशा देवाच्या लागू आला असल्या देवांच्या नादाला लागला तरी याला उचल बाबा म्हणून लागली ती मागता म्हणला बाबा त्यावेळेला हनुमंता देवाची सेवा नाही जमणार भोळी भाव मात्र देव मानून नाही घेणार म्हणून लागली होती म्हणला बाबा त्या जाग्याला बाबा माळी इंद्रायानं मात्र विचार केला मनाला माताला लागला होता बोलायला माताला लागला होता बाबा त्या जाग्याला
रे